बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वात टिकटॉक स्टार सूरज चव्हाणने सहभाग घेतला होता। बिग बॉसच्या घरात असताना सूरजने बरेचदा त्याचे हालाखीचे दिवस बोलून दाखवले होते। बिग बॉसची ट्रॉफी जिंकल्यावर मी माझं स्वतःचं घर बांधणार असंही सूरजने म्हटलं होतं। त्याच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी बऱ्याच जणांनी पुढाकारही घेतला। आता अखेर या घराच्या कार्याचा श्रीगणेशा झाला आहे। नुकतेच सूरज चव्हाणच्या नवीन घराचे भूमिपूजन पार पडले। बिग बॉस जिंकल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी सुद्धा सूरजची भेट घेऊन त्याच्या घराच्या स्वप्नाला हातभार लावण्याचे वचन दिले आणि आता हे काम अंतिम टप्प्यात आलं आहे। लवकरच सूरजचं नवं घर उभं राहणार आहे। येत्या 6 महिन्यात त्याचे हे नवीन घर उभे राहणार असल्याचा खुलासा स्वतः सूरजनेच केला आहे। तसंच या नवीन घरासाठीचे फर्निचर धनंजय पवार यांच्या दुकानातील फर्निचर असणार आहे असंही त्याने म्हटलं आहे। धनंजय पवार यांच्या YouTube चॅनेलद्वारे एक व्हिडिओ शेअर करण्यात आला, ज्यामध्ये सूरजने त्याच्या नवीन घराबद्दल भाष्य केलं आहे। तर धनंजय यांनीही सूरजच्या नवीन घरात त्यांच्या दुकानातील वस्तू देणार असल्याचं सांगितलं आहे। या व्हिडिओमध्ये धनंजय असं म्हणतात की येत्या 6 महिन्यात सूरज चव्हाणच्या घराचे बांधकाम पूर्ण होणार आहे। 2 BHK घर त्याने बांधलं आहे। होणाऱ्या मुलांसाठी त्याने आत्ताच रूम केले आहेत। भविष्यात मुलं होतील तेव्हा होतील, पण त्याने त्यांच्यासाठी आत्ताच व्यवस्था केली आहे। डीपी दादा स्वतःच्या दुकानातील सामानही घेणार आहेत। ते सूरजला सोफा, बेड, कपाट अशा काही वस्तू भेट म्हणून देणार आहेत। यानंतर धनंजय पवार सूरजला तू आपल्या दुकानात खरेदी करायला येणार ना, तू तसं कबूल केलं आहेस असं विचारतात। यावर सूरजही त्यांना हो असं उत्तर देतो। दरम्यान सूरज चव्हाण यंदाच्या बिग बॉसचा विजेता ठरल्यामुळे त्याला 14,50,000 रुपयांचे बक्षीस तसेच एक स्कूटी मिळाली। तसंच त्याचा नवीन चित्रपटही येत आहे। याशिवाय त्याला इतरही बऱ्याच जणांनी मदतीचा हात पुढे केला। मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।